नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर CAK सह फ्रॉम KK कॉमर्स अकॅडमीज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज कसली आहे, कशाशी रिलेटेड आहे? नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची एक्झाम झाली होती मुलांनो, त्या एक्झामशी रिलेटेड ही आजची ॲडिशनल न्यूज आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबईची परीक्षा ऑलरेडी झाली आहे, त्याच्याशी काय अपडेट आहे जाणून घेऊ डिटेलमध्ये. पण सुरुवात एकदम थोडं बेसिक स्टार्ट करूया. बरं, जर विसरले नेमकं कधी एक्झाम होती, काय झालं होतं मुलांना. 27 मार्च 2025 रोजी जाहिरात आली होती. त्या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये पूर्ण सांगण्यात आलं होतं की एकूण 30 संवर्गांसाठी 30 वेगवेगळ्या जागांसाठी 620 पदं, 620 वॅकन्सीज अशी एक्झाम मोठी वॅकन्सी आली होती. त्यातल्या त्यात जे लेखालिपिक, जे कॉमर्सवाले आहोत आपण, आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करता लेखालिपिक ही जी पदवी आहे, ही जी पोस्ट आहे, याच्यासाठी S6 कॅटेगरीची पोस्ट. याच्यात जवळपास 50,000च्या आसपास सॅलरी असणं एक्सपेक्टेड, 40-50,000च्या आसपास. त्यात 58 जागा टोटल होत्या या पोस्टसाठी, आणि ती एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती. आता येस, याच्यानंतर नवी मुंबईने डेट्स पण डिक्लेअर केल्या की 15, 16, 17, 18, 19 आपल्याला एक्झाम्स राहतील. त्याच्यानंतर अकाउंट्स क्लर्कसाठी सिलेबस काय करायला, सिलेबस पण प्रॉपरली त्यांनी डिफाईन केला आहे. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी पेपर झाला. ही डेट्स तुम्ही टाइम टेबल बघू शकता डिटेलमध्ये. 16, 17, 18, 19 कोणते सर्व डिटेल ते पेपर आलं, शेड्यूल आलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲन्सर की पण दिली पेपर झाल्यानंतर काहीच दिवसात ऑलमोस्ट विदिन अ वीक आय थिंक. सो त्यांनी ॲन्सर की पण प्रोव्हाइड, म्हणजे रिझल्ट लागला आणि लगेच ॲन्सर की प्रोव्हाइड केली काही दिवसात. ही ॲन्सर की आहे, जर कोणाला काही चॅलेंज करायचं असेल ते करू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑफकोर्स ज्यांना क्वेश्चन चॅलेंजेबल वाटले असेल त्यांनी चॅलेंज केले. आणि आज म्हणजे लेटेस्टमध्ये सांगितलं 9 सप्टेंबर 2025ला त्यांनी काय केलं बघा, सेकंड ॲन्सर की काढली. म्हणजे जे ॲन्सर्स चॅलेंज केले होते त्याच्यापैकी चॅलेंज एक्सेप्ट झाले असेल किंवा रिजेक्ट झाले असेल, जे पण आहे. त्याच्यानंतर अपडेटेड ॲन्सरवाली सेकंड ॲन्सर की अपलोड केली आहे, आणि सुद्धा अवेलेबल आहे. सेकंड ॲन्सर इव्हन त्याला पण चॅलेंज करायचं करू शकतो. ठीक आहे ना. सेकंड ॲन्सर की ही अवेलेबल करून दिलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल ऑफकोर्स. तर मुलांना हे सर्व झाले अपडेट डिटेलमध्ये. आता म्हणजे मेन कन्क्लुजन काय होतं की सेकंड ॲन्सर की अवेलेबल झालेली आहे, ज्यांनी एक्झाम दिलेली ते बघू शकतात. दुसरी गोष्ट कुठेतरी हे पण वाटतं राव, हे कसं जमतं ना यांना, एवढं कसं जमतं राव, ते एक्झामबद्दल अपडेट देतात. त्याच्यानंतर एक्झामचे डेट टेंटेटिव्ह काय राहतील ते सांगतात, नंतर डिटेल शेड्यूल परत येतं, नंतर सिलेबस पण डिटेलमध्ये सांगतात. सगळं झाल्यावर ॲन्सर की पण लगेच देऊन टाकतात. फटाफट पेपर चेक करून फटाफट रिझल्ट लावतात, फटाफट ॲन्सर की पण येते. ॲन्सर की आल्यावर त्याला चॅलेंज करायला पण वेळ देतात. त्याच्यानंतर सेकंड ॲन्सर की पण देतात. हे यांना जमतं, IBPSला कसं जमत नाही काय माहिती. IBPSवर एवढा ब्लाइंड ट्रस्ट आहे लोकांचं, सगळ्यांचं म्हणणं IBPSचं काम एकदम बेस्ट आहे सर, तुम्ही त्याच्यावर डाऊट घेऊच नका. फक्त ते काहीच देत नाही, एवढाच विषय आहे. सिडकोचा रिझल्ट लावला आता, लिटरली मी टायटल पण टाकलं, तुम्ही बघितलं असेल कोणी तर. सिडकोचा रिझल्ट लागलाय आणि IBPSला वेळ लागलाय. अरे झालंय काय? तो रिझल्ट कसा आहे माहिती आहे? रिझल्टच नाही आहे. मार्क्स वगैरे काहीच माहीत नाही. फक्त डायरेक्टली जे 100 वेटिंग लिस्ट जेवढ्या पोस्ट वगैरे होत्या त्या हिशोबाने आय थिंक 20-22 काय पोस्ट होत्या. त्याच्यानंतर त्यांनी 113 जणांना डायरेक्ट डीवीला बोलवलं आहे, आणि रिझल्ट त्याच्यानंतर आम्ही लावणार. ठीक आहे. सो याच्यानंतर आम्ही रिझल्ट लावणार, कधी लावणार माहीत नाही. 22 वॅकन्सी होत्या, 113 मुलांना डायरेक्ट बोलवलं आहे डीवीचं. आता ते डायरेक्ट डीवी होईल, झाल्यानंतर आम्ही रिझल्ट लावू. मग डीवी झाल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला काही चॅलेंज करायचं राहिलं, चॅलेंज करायला काही ऑप्शन नाहीच, काही घेणं देणंच नाही, जे ते एक्सेप्ट करावं लागेल. चला, असं एकंदरीत आहे. ही अपडेट सोबत इथेच थांबूया. लवकरच भेटूया नेक्स्ट अपडेट. स्टे ट्यून्ड टू CAK सर. बाय.